हॅलो हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस मेन्स एक्झाम मध्ये 2023 ला आलेला एक PYQ क्वेश्चन जो आहे, एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत. हाच प्रश्न जर तुम्ही बघितलं तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा स्ट्रक्चरल अनालिसिस सब्जेक्ट असतो त्याच्या अंडर पण विचारला जातो. त्यानंतर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये एसे आणि टॉस असा जो सब्जेक्ट आहे त्याच्या अंडर पण हा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन विचारला जात असतो. तर हा कंप्लीट क्वेश्चन आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. तर बघा प्रश्न काय आहे की अनालाइज ए कंटिन्युअस बीम विच इज शोन इन द गिवन फिगर. तर अशा पद्धतीचा बीम तुम्हाला दिलेला आहे, कंटिन्युअस बीम आहे. कंटिन्युअस बीम विच इज सपोर्टेड बाय मोर दॅन 2 सपोर्ट्स. तर हा कंटिन्युअस बीम आहे ज्यामध्ये 2 स्पॅन आहेत. आता सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की कंटिन्युअस बीम आहे त्याला सोडवायचं कसं किंवा कोणत्या मेथडने जायचं. तर आपल्याकडे मल्टिपल मेथड आहेत. तुम्ही ह्या बीमला क्लॅपरॉन्स थेरमने सोडवू शकता, ज्याला आपण थेरम ऑफ 3 मोमेंट म्हणतो. त्याच्यानंतर आपण त्याला स्लोप डिफ्लेक्शन मेथडने सॉल्व्ह करू शकतो, आपण त्याला मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. ज्यावेळेस इथं कोणतीही मेथड मेन्शन केलेली नाही तर त्यावेळेस चॉईस पूर्ण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्याकडे असते, तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करू शकता. बट जेव्हा मेन्शन केलं असेल पर्टिक्युलर की MDM मेथडने जा, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड किंवा स्लोप डिफ्लेक्शन मेथडने जा किंवा क्लॅपरॉन्स थेरमने जा, तर त्यावेळेस तुम्हाला तीच मेथड वापरावी लागेल. आता मी काय करतो, हा जो काही कंटिन्युअस बीम आहे ज्यामध्ये 2 स्पॅन आहे, या बीमला मी अनालाइज करतो बाय युझिंग मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. सो MDM मेथडचा मी वापर करत असतो. मग तुम्ही जी मेथड वापरणार आहात ना ते मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. तर मी इथं मेन्शन केलं यूज मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. प्रॉब्लेम हा मोठा होणार आहे, त्यामुळे मी काय केलं की न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन मध्ये कुठे रॉंग होऊ नये त्यासाठी मी सगळ्या गोष्टी आधी लिहून ठेवलेल्या आहेत. कारण जर तुम्ही फिजिकली समोर प्रेझेंट असता तर माझी जर काही चूक झाली तर तुम्ही माझ्या लक्षात आणून दिली असती. बट आता ह्या ठिकाणी व्हर्च्युअल गोष्टी चालू आहेत, ऑनलाईन चालू आहेत, तर त्यामुळे कुठेही चुका होऊ नयेत कॅल्क्युलेशन मध्ये. तर त्यासाठी मी ऑलरेडी हा डेटा या ठिकाणी लिहून ठेवलाय. मी त्याला खूप छान पद्धतीने तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. तर बघा, यूज मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. सो जो बीम दिलाय तुम्हाला तो यासाठी या ठिकाणी प्लॉट करून घ्या, तो रिड्रॉ करा. त्यानंतर आता स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी सुरुवात करणार. सो सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये MDM ची सगळ्यात पहिली स्टेप अशी असते की आपण काय करणार, या ठिकाणी सगळे जे सपोर्ट्स आहेत त्यांना फिक्स कन्सिडर करणार. सो हा A तर ऑलरेडी फिक्स आहे, B ला पण मी फिक्स कन्सिडर करेल आणि C ला सुद्धा मी या ठिकाणी फिक्स कन्सिडर करेल. सो तिघही सपोर्ट मी या ठिकाणी फिक्स कन्सिडर करून फिक्सेड मोमेंट फाइंड आउट करतो. सो फाइंड आउट द फिक्सेड मोमेंट कन्सिडरिंग द फिक्सिटी ऍट ईच जॉईंट. सो प्रत्येक जॉईंटला मी फिक्स कन्सिडर करणार. मग ज्यावेळेस मी या दोघं याला आणि याला फिक्स कन्सिडर करतो, देन व्हॉट इज द फिक्सेड मोमेंट ड्यू टू UDM. तर त्यामुळे फिक्सेड मोमेंट येते WL² डिवायडेड बाय 12. तर बघा WL² डिवायडेड बाय 12. आता एक लक्षात ठेवायचं, ही फिक्सेड मोमेंट ड्रॉ करत असताना तुम्ही काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत ते कसे. इथं जे काही फिक्सेड मोमेंट डेव्हलप होणार ती आपण अशा पद्धतीने दाखवतो. म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज, आणि आपण कन्सिडर करतो अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. त्यानंतर इथं डेव्हलप होणारी फिक्सेड मोमेंट हे आपण दाखवणार क्लॉकवाईज आणि आपण क्लॉकवाईज कन्सिडर करतो पॉझिटिव्ह. हे तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. सो बघा मित्रांनो, मी हे साइन कन्व्हेन्शन पुन्हा इथं दाखवतो. तर इथं जी काही फिक्सेड मोमेंट डेव्हलप होणार ती अशी असणार अँटी क्लॉकवाईज, आणि इथं जी डेव्हलप होणार ती असणार क्लॉकवाईज. देन या ठिकाणी जी डेव्हलप होणार ती अँटी क्लॉकवाईज आणि इथं जी डेव्हलप होणार ती क्लॉकवाईज. आणि चला आता आपण या फिक्सेड मोमेंट फाइंड आउट करू. सो ड्यू टू UDL WL² डिवायडेड बाय 12 ही आहे अँटी क्लॉकवाईज म्हणून निगेटिव्ह WL² डिवायडेड बाय 12. मी WUDL ला म्हटलंय आणि ह्या स्पॅन साठी लेंथ किती, 12. तर पुट करा W 12² डिवायडेड बाय 12. हे कॅल्क्युलेशन केल्यावर तुमचा आन्सर येणार -360 किलोन्यूटन मीटर. आणि जी व्हॅल्यू इथं डेव्हलप होते त्याच अमाऊंटची व्हॅल्यू राईट हँड साइड सपोर्टला डेव्हलप होणार, मात्र त्याचं नेचर असणार पॉझिटिव्ह कारण ती आहे क्लॉकवाईज. सो मी सेम फॉर्म्युला वापरलाय आणि क्लॉकवाईज आन्सर आलाय 360 किलोन्यूटन मीटर. व्हेरी गुड. चलो आता हा जो स्पॅन आहे BC स्पॅन, या BC स्पॅन मध्ये जो लोड आहे तो लोड कोणता आहे, इसेंट्रिक लोड आहे. आणि इसेंट्रिक लोडची फिक्सेड मोमेंट व्हॅल्यू कशी असते, B ला फॉर्म्युला असतो P म्हणजे अप्लाइड पॉइंट लोड, A म्हणजे शॉर्ट स्पॅनला मी A म्हटलंय, लॉंगर स्पॅनला मी B म्हटलंय. सो PA B² डिवायडेड बाय L² एवढी व्हॅल्यू इथं डेव्हलप होणार. आणि ह्या एंडला किती डेव्हलप होणार, PA² B डिवायडेड बाय L². बस व्हॅल्यू पुट करा. P 240, A ची व्हॅल्यू 4, B ची व्हॅल्यू 8 आणि यासाठी जो काही स्पॅन आहे L तो किती, 12. या व्हॅल्यू पुट केल्यावरती अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह अशा ह्या 2 वेगवेगळ्या व्हॅल्यूज तुमच्याकडे येतील. आता मी नेहमी तुम्हाला MDM SDM ची ज्यावेळेस थेरी शिकवतो या सगळ्या फिक्सेड मोमेंट मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेल्या आहेत आणि त्या तुमच्या पाठ सुद्धा झाल्या असतील. मग ह्या व्हॅल्यू त्यात पुट करा, कॅल्क्युलेशन करा. पहिल्या स्टेप मध्ये आपण फिक्सेड मोमेंट कॅल्क्युलेट करतो. काही विद्यार्थ्यांच्या मनात आणखी एक प्रश्न असू शकतो, सर अनालाइज करा म्हणजे काय. सो अनालाइज करणं म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी जे काही नंबर ऑफ सपोर्ट्स आहेत त्या सपोर्ट रिएक्शन्स फाइंड आउट करा.
बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करा, एसएफडी बीएमडी ड्रॉ करा, अशा प्रकारचा हा कंप्लीट क्वेश्चन आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये अकॉर्डिंग टू द एमडीएम मेथड मी फिक्स्ड मोमेंट कॅल्क्युलेट करून घेतल्या. WL²/12 आणि ह्या ठिकाणी पॉईंट लोड, इसेंट्रिक पॉईंट लोडमुळे येणारी बेंडिंग मोमेंट, फिक्स्ड मोमेंट, त्याचा फॉर्म्युला मी इथं वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. सायमल्टेनियस कॅल्क्युलेशन केले तरी चालतील आणि एकदा तुम्ही चेक करून घ्या. तर ह्या आपल्या फिक्स्ड मोमेंट आल्या. आता स्टेप नंबर 2 मध्ये मी फाइंड आउट करतो डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर फॉर ईच मेंबर. ठीक आहे. सो स्टेप नंबर 2. सो फाइंड आउट द डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर फॉर ईच मेंबर. मग आता बघा आपल्याकडे मेंबर किती आहेत? A to B, B to A 2, B to C, C to B. सो देर आर 4 मेंबर. किंवा असं जाऊ शकतात तुम्ही, हा जॉईंट आहे A जॉईंटला फक्त एकच मेंबर आहे AB. हा जॉईंट आहे C जॉईंटला एकच मेंबर आहे CB. मात्र B जॉईंटला BA आणि BC असे 2 मेंबर आहेत. सो देर आर टोटल 4 मेंबर्स असं आपण म्हणू शकतो डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर फाइंड आउट करताना. पण एक लक्षात ठेवायचं कधी पण, जेव्हा एखाद्या जॉईंटला एकच मेंबर असेल, जसं की A जॉईंटला फक्त AB मेंबर आहे, C जॉईंटला फक्त CB मेंबर आहे, तर त्याचा डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर डायरेक्टली होत असतो 1. मग मी लिहून टाकलं डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर ऑफ AB 1 आणि डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर ऑफ CB = 1. खतम. आता डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर फाइंड आउट करण्याच्या अगोदर आपल्याला स्टिफनेस कॅल्क्युलेट करावे लागतील, ऍब्सोल्यूट स्टिफनेस. आता B चा जर विचार केला, सो ऍट B देर आर 2 मेंबर्स, BA BC. बरोबर, BA आणि BC. मग आधी BA चा डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी BA ची स्टिफनेस लागेल. सो व्हॉट इज द स्टिफनेस ऑफ BA? BA इज द फार एंड आणि तो फिक्स आहे. सो फॉर्म्युला येणार 4EI/L. सो 4EI/L, L काय या ठिकाणी 12. इथं कुठेही EI मेन्शन केलेला नाही, तर तो आपण थ्रूआउट कॉन्स्टंट आहे असं कन्सिडर करू. सो हा आणि हा कॅन्सल झाला, EI/3. नंतर B to C, C एंड कसा आहे मित्रांनो? सिंपल आहे, हिंज आहे. ठीक आहे, किंवा रोलर म्हणू शकतात. तर त्या केसमध्ये 3EI/L. अगेन L किती आहे? L आहे या ठिकाणी 12. तो ह्या ठिकाणी मी पुट केला आणि EI/4 असं याचं आन्सर आलं. या दोघांची जर बेरीज केली, या दोघांची BA आणि BC या दोघांची जर बेरीज केली, तर आपल्याला B जॉईंटची स्टिफनेस मिळते, नोन ॲज अ रोटेशनल स्टिफनेस ऑफ जॉईंट B. सो रोटेशनल स्टिफनेस ऑफ जॉईंट B दोघांची सम करा, ते आन्सर किती येते? 4 ने याला मल्टिप्लाय करा, 3 ने याला मल्टिप्लाय करा, खाली 4×3=12. सो 7EI/12. तर बघा, मी ऍब्सोल्यूट स्टिफनेस BA ची काढली, BC ची पण काढली आणि दोघांची सम म्हणजेच रोटेशनल स्टिफनेस ऑफ जॉईंट B सुद्धा कॅल्क्युलेट केलंय. नाउ द टाइम ऑफ डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर. मग आता डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर बघा, BA चा डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर जर काढायचा असेल तर स्टिफनेस ऑफ BA डिवाइडेड बाय रोटेशनल स्टिफनेस. रोटेशनल स्टिफनेस म्हणजेच या दोघांची बेरीज. बरोबर. मग बघा, BA आणि ही रोटेशनल स्टिफनेस. मग BA आला, BA ची स्टिफनेस आली, रोटेशनल स्टिफनेस EI कॅन्सल, 3×12, 4/7 म्हणजे 0.57. कॅल्क्युलेट करा. आपल्याला कॅल्सी अलाउड आहे, तर तुम्ही डायरेक्टली आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. देन BC चा डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर. सो स्टिफनेस ऑफ BC डिवाइडेड बाय रोटेशनल स्टिफनेस म्हणजे दोघांची सम पुन्हा. तर त्या व्हॅल्यूज ज्या मी इथं कॅल्क्युलेट केलाय, तर इथं सबस्टिट्यूट करा आणि आन्सर फाइंड आउट करा. आणि नेहमी एक लक्षात ठेवायचं, हे दोघं मेंबर BA आणि BC मेंबर, BA आणि BC मेंबर हे B जॉईंटला अटॅच आहेत. तर त्यामुळे सम ऑफ डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर ऍट अ जॉईंट = 1 होत असतं. म्हणजे दोनच जर मेंबर असतील, एक मेंबराला 0.57 तर कंपल्सरी दुसरा मेंबर 0.43 येणार, कारण दोघांची बेरीज असते 1. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्टेप नंबर 2 मध्ये मी ऍब्सोल्यूट स्टिफनेसचा वापर करून प्रत्येक मेंबरचा डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर फाइंड आउट केलाय. वाटलं तर पुन्हा एकदा रिपीट करू. जेव्हा एखाद्या जॉईंटला A जॉईंटला फक्त एकच मेंबर आहे AB, C जॉईंटला एकच मेंबर आहे CB, जर एकच मेंबर असेल तर डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर डायरेक्टली 1 लिहून टाकायचा. नंतर B ला 2 मेंबर आहेत, B आणि BC. तुम्ही BA आणि BC साठी ऍब्सोल्यूट स्टिफनेस फाइंड आउट केली, दोघांची बेरीज म्हणजे रोटेशनल स्टिफनेस. आणि नाउ द डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर कसा असतो? ऍब्सोल्यूट स्टिफनेस ऑफ द मेंबर डिवाइडेड बाय रोटेशनल स्टिफनेस गिव्स द डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर ऑफ दॅट पर्टिक्युलर मेंबर. ते कॅल्क्युलेशन करा राजे हो. आणि डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर पण आपण कॅल्क्युलेट केलं. सो पहिल्या स्टेपमध्ये आपण फिक्स्ड मोमेंट कॅल्क्युलेट केल्यात आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपण ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर फाइंड आउट केलंय. ठीक आहे, हे क्लिअर झालं. आता स्टेप नंबर 3 मध्ये आता मी सुरुवात करतो ऍक्च्युअल प्रोसेस मोमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथडची, की ज्याच्या अकॉर्डिंग आपण या ठिकाणी नंबर ऑफ इटरेशन, नंबर ऑफ अप्रॉक्सिमेशन घेतो आणि फिक्स्ड मोमेंट किंवा फायनल मोमेंट आपण कॅल्क्युलेट करतो. तर बघा आता स्टेप कशा असतात. स्टेप नंबर 3, फर्स्ट अप्रॉक्सिमेट मोमेंट मला कॅल्क्युलेट करायची. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, जॉईंट लिहून घ्या. सो जॉईंट कोणकोणते? A जॉईंट आहे, B जॉईंट आहे, C जॉईंट आहे. बघा, हा आपल्याकडे A जॉईंट आहे, हा B जॉईंट आहे, हा C जॉईंट आहे. आधी जॉईंट लिहून घ्या. नंतर त्या रिस्पेक्टिव्ह जॉईंटला किती मेंबर्स आहेत? A जॉईंटला फक्त एकच मेंबर आहे,
मात्र बी जॉईंटकडे दोन मेंबर आहेत, बी ए आणि बी सी. बघा, सो बी टू ए आणि बी टू सी. सी कडे फक्त एकच मेंबर आहे, सी बी. नंतर तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं डिस्ट्रीब्युशन फॅक्टर लिहून घ्या. एकच जर मेंबर असेल तर 1, एकच मेंबर असेल तर 1. आता बीए आणि बीसीचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आपण आता फाइंड आउट केलाय. बीएचा 0.57 आणि 0.43 हे जे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आपण फाइंड आउट केले ते डिस्ट्रीब्युशन फॅक्टर पण लिहून घ्या. पुढची स्टेप काय, फिक्स एंड मोमेंट. चला आता ज्या फिक्स एंड मोमेंट आपण कॅल्क्युलेट केलाय -360 + 360, हे बघा इथं आपण फिक्स एंड मोमेंट कॅल्क्युलेट केलाय. -360 + 360 -426.67 आणि 213.33 या फिक्स एंड मोमेंट पण मी रिस्पेक्टिव्ह मेंबरच्या लिहून घेतल्या. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता बघा, पहिल्यांदा जॉईंट लिहून घेतले, व्हेरी गुड. मेंबर ऍट दॅट जॉईंट, नंतर त्यांचे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर जे आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि फिक्स एंड मोमेंट सुद्धा मी लिहिले. आता याच्या पुढची स्टेप असते ज्याला आपण म्हणतो रिलीज किंवा अनलॉक दी फिक्सिटी. जे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही फिक्स एंड अजूम केलेले आहेत, आता त्यांना काय करायचं, रिलीज करत जायचं, अनलॉक करायचं. आणि हे रिलीज करताना नेहमी एंड सपोर्ट पासून आत यायचं, एंड पासून आतमध्ये यायचं. आता रिलीज कसं करणार तर लक्ष द्या, इकडे बघा, हे बघा मी त्यासाठी रेड कलरचा पेन वापरतो. आता सीचा जर विचार केला तर सीला आपण फिक्स कन्सिडर केलं होतं आणि सीबीची फिक्स एंड मोमेंट डेव्हलप झाली. सीला जेव्हा तुम्ही फिक्स कन्सिडर करता तर सीबी मेंबरची फिक्स एंड मोमेंट डेव्हलप होते आणि ती फिक्स एंड मोमेंट किती आहे, +213.33. बट ऍक्च्युअल मध्ये जर विचार केला तर हा फिक्स आहे का रे, नाही. म्हणजेच तो हिंज आहे, तिथं मोमेंट डेव्हलप होणार नाही. पण फिक्स कन्सिडर केल्यामुळे मोमेंट किती आली, 213.33. मग आता मी त्याला रिलीज करतो. मग रिलीज कसं करायचं, त्याच्या अपोजिट मोमेंट म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. तर मी अँटी क्लॉकवाईज मोमेंट लावणार, 213.33 ची अँटी क्लॉकवाईज मोमेंट मी लावली. हे बघा, म्हणून मी मायनस अँटी क्लॉकवाईज. मग जेव्हा तुम्ही इथं मोमेंट लावतात तर फिक्स एंड मोमेंट जेव्हा रिलीज करण्यासाठी जेव्हा तुम्ही एक्सटर्नल मोमेंट लावतात तर त्यामुळे काय होतं की त्याच्या फार एंडवरती मोमेंट कॅरी ओव्हर होते आणि त्याला आपण म्हणतो कॅरी ओव्हर मोमेंट. आणि ती किती होत असते, तर ती कॅरी ओव्हर होते हाफ. किती होत असते, हाफ. तर या मोमेंटचा हाफ पोर्शन इथं कॅरी ओव्हर झाला विथ सेम साइन. तर बघा, रिलीज करताना नेहमी एंड पासून यायचं आतमध्ये. एखादा विद्यार्थी म्हणेल सर तुम्ही ए कडून का नाही गेलात, ए ला रिलीज करायची गरज नाही. विचारा का, त्या काचं उत्तर आहे ए हा फिक्स सपोर्ट आहे आणि जर फिक्स आहे तर त्याला रिलीज करायची गरज नाही, तिथे फिक्स एंड मोमेंट डेव्हलप होणारच. पण सी जो होता रिअल बीम मध्ये सी हा सिंपल सपोर्ट आहे आणि आपण त्याला फिक्स अजूम केलाय. कुठे अजूम केलाय, हा बघा, आपण इथे त्याला फिक्स अजूम केला होता. आपण त्याला फिक्स अजूम केल्यामुळे इथे फिक्स एंड मोमेंट डेव्हलप झाली सीबी मेंबरची. मग त्याला मी रिलीज करण्यासाठी अपोजिट नेचरची मोमेंट अप्लाय केली, जी की मायनस आहे. मोमेंट अप्लाय केल्या कॅरी ओव्हर. बाकी ठिकाणी काही करण्याची गरज नाही. तर इथं 0, इथं 0, इथं 0, इथं काही करण्याची गरज नाही. नंतर कॅरी ओव्हर आता इथं होणार नाही, इथं पण नाही आणि इथं पण नाही. ह्या गोष्टी झाल्यानंतर आता सगळ्यांची बेरीज करा. सो फिक्स एंड मोमेंट, रिलीज आणि कॅरी ओव्हर या तिघांची अल्जेब्राइक सम करा. इट गिव्स अ फर्स्ट अप्रॉक्सिमेट मोमेंट. मग या तिघांची अल्जेब्राइक सम केली तर उत्तर आला -360. या तिघांची अल्जेब्राइक सम करा +360. त्याच्यानंतर ह्या तिघांची जर का तुम्ही अल्जेब्राइक सम केली मायनस अँड मायनस, त्याचं आन्सर येतं -533.34. त्यानंतर ह्या तिघांची जर का अल्जेब्राइक सम केली त्या तिघांची अल्जेब्राइक सम येणार 0. तर हे झालं तुमचं फर्स्ट अप्रॉक्सिमेट मोमेंट. बरोबर, ही झाली फर्स्ट अप्रॉक्सिमेट मोमेंट. स्टेप नंबर 1 जॉईंट लिहा, देन मेंबर्स लिहा, then distribution factor, then fixed end moment, and after the fixed end moment release the fixity from external side to internal side. बट प्रॉब्लेम असा आहे की हा तर फिक्स आहे, याला रिलीज करायची गरज नाही. याला रिलीज केलं मी, रिलीज करताना जी फिक्स एंड मोमेंट तिथे डेव्हलप झाली आहे तेवढ्याच मॅग्निट्यूडची अपोजिट सेन्सची मोमेंट अप्लाय करायची. मी अप्लाय केली निगेटिव्ह आणि देन देर इज अ कॅरी ओव्हर. या तिघांची सम केल्यावरती ही मला फर्स्ट अप्रॉक्सिमेट मोमेंट भेटली. आता तुम्ही याच्याच खाली कंटिन्यू करायचं. सेकंड अप्रॉक्सिमेट मोमेंट काढताना याच्याच खाली कंटिन्यू करायचं. ठीक आहे, पण माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी पुढच्या पेजवर जातो. आता काही मुलांच्या मनात प्रश्न असतो की सर आपण थांबायचं का नाही थांबायचं, म्हणजे कुठपर्यंत जायचं. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही फिक्सेड मोमेंट झाली ए ची, ही सी ला झाली 0. आता फक्त ह्या दोघांची बेरीज करून बघायची.
या दोघांची अल्जेब्राइक सम करून बघायची. जर ही अल्जेब्राइक सम तुमची इक्वल टू 0 येत असेल त्यावेळेस इटरेशन स्टॉप करायचे. काय म्हटलं मी, जर या दोघांची अल्जेब्राइक सम इक्वल टू 0 येत असेल तर इटरेशन स्टॉप करायचं. बट या दोघांची सम आता 0 येते का, नाही, तर मला सेकंड इटरेशनला जावं लागेल, सेकंड अप्रॉक्सिमेशनला जावं लागेल, जे याच्या खाली असणार आहे. जे याच्या खाली असणार आहे, पण मी पुढच्या पेजवर जातो. हे बघा, सो फर्स्ट अप्रॉक्सिमेट पर्यंत तुम्ही आलेला आहात, तर त्याच्या खाली आता सेकंड अप्रॉक्सिमेट कसं सुरू करायचं पुन्हा. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला काय म्हटलं, या दोघांची बेरीज करून बघा. आता या दोघांची बेरीज, कारण याचं काम झालंय, याचं काम संपलं, याचं काम झालं, आता आपण मध्ये आलो, आता बी वर आलो. तर या दोघांची बेरीज केली मी आणि ह्या दोघांची अल्जेब्राइक सम येते तुमची. हे बघा, दोघांची अल्जेब्राइक सम येते 173.34. करून बघा तुम्ही, कॅल्क्युलेटर आहे तुमच्या हातात, या दोघांची अल्जेब्राइक सम करा, ते येणार 173.34. मग आता मला ह्या 173.34 ला 0 करायचंय, तर मी काय करेल, याच्या अपोजिट मोमेंट अप्लाय करेल. याच्या अपोजिट मोमेंट म्हणजे काय, 173.34 प्लस मोमेंट अप्लाय करेल, म्हणजेच क्लॉकवाईज मोमेंट अप्लाय करेल. मग बघा, मी इथं क्लॉकवाईज मोमेंट अप्लाय केली. किती राजे हो, 173.34 किलो न्यूटन मीटर. काय अप्लाय केली, कारण मला आता इथं जे काही मोमेंट आहे त्याला 0 करण्यासाठी अप्लाय करावी लागते, जे मी अप्लाय केलं. आता जेव्हा तुम्ही एक्सटर्नल मोमेंट अप्लाय करतात तर त्या एक्सटर्नल मोमेंटचा हा पोर्शन हा कॅरी ओव्हर होत असतो. मग आता याचा हा पोर्शन इकडे कॅरी ओव्हर होणार, याचा हा पोर्शन इकडे कॅरी ओव्हर होणार. बट इकडचा प्रॉब्लेम असा आहे की हा जॉईंट कोणता आहे, सिंपल जॉईंट आहे, तर कॅरी ओव्हर इकडे होणार नाही. मात्र याचा कॅरी ओव्हर हा इकडे होणार. बट त्याच्या अगोदर एक महत्वाचा पॉइंट काय, की जेव्हा तुम्ही ही मोमेंट इथं अप्लाय करताय 173.34, या पर्टिक्युलर जॉईंटला 2 मेंबर आहेत, बीए आणि बीसी. तर ते बी आणि बीसी त्या मोमेंटला डिस्ट्रीब्यूट करतील अकॉर्डिंग टू देअर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. अकॉर्डिंग टू देअर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर म्हणजे काय, की बघा आता मी काय केलं राजांनो, याला 0 करण्यासाठी मी 173 पॉइंट हे अप्लाय केलं. मी ही अप्लाइड मोमेंट आहे, ही अप्लाइड मोमेंट आहे आणि ही अप्लाइड मोमेंट आता डिस्ट्रीब्यूट होणार. बघा, मग डिस्ट्रीब्यूट कशी होणार, 173.34 ही किती जाणार, 173.34 बीए मेंबर मध्ये किती जाणार, बीए मेंबर मध्ये किती जाणार आणि बीसी मेंबर मध्ये किती जाणार, हे डिपेंड करतं त्यांच्या डिस्ट्रीब्युशन फॅक्टरवर. मग सांगा, बीए चा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर किती, 0.57. मग तुम्ही काय करायचं, 0.57 मल्टिप्लाय बाय 173.34 हे तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. एवढी मोमेंट जी येणार ती येणार तुमची 98.80. तसंच बीसी मध्ये किती जाणार, तर बीसीचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर किती, 0.43 मल्टिप्लाय बाय 173.34. बरोबर, हे मल्टिप्लाय करा आणि याचं जे काही उत्तर येतं बघा, याचं उत्तर किती आलं आपलं, 98.70 किलो न्यूटन मीटर. ओके, काय 80 सॉरी 80 आणि एकच मिनिट, आणि यांचं कॅल्क्युलेशन केल्यावर याचं उत्तर येणार तुमचं 74.54 किलो न्यूटन मीटर प्लस प्लस. बघा पुन्हा लक्षात घ्या, ही एवढी अनबॅलन्स मोमेंट आहे. या दोघांची जर का अल्जेब्राइक सम केली तर आपल्याला अनबॅलन्स मोमेंट मिळते. दिस इज नोन ॲज अनबॅलन्स्ड मोमेंट. मग ह्या अनबॅलन्स मोमेंटला जर 0 करायचं असेल तर तेवढ्याच मॅग्निट्यूडची अपोजिट साइनवाली मोमेंट अप्लाय करावी लागेल, नोन ॲज अ अप्लाइड मोमेंट. मी अप्लाय केलेली मोमेंट ही डिस्ट्रीब्युशन फॅक्टरच्या अकॉर्डिंग डिस्ट्रीब्यूट होणार. बीए मेंबर मध्ये किती जाणार, अप्लाइड मोमेंट मल्टिप्लाय बाय देअर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, अप्लाइड मोमेंट मल्टिप्लाय बाय देअर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. तर ह्या ज्या मोमेंट आल्या त्या डिस्ट्रीब्यूट झाल्यात, म्हणजे त्या रिलीज केल्यात ह्या मोमेंट. आता त्याच्यात मोमेंट आल्यावरती ह्या बीए मेंबर किंवा बीसी मेंबर मध्ये मोमेंट आल्यावरती त्याचा हाफ पार्ट काय होत असतो, कॅरी फॉरवर्ड. मग याचा हाफ पार्ट कॅरी झाला 49.40 आणि याचा हाफ पार्ट तो कॅरी होणार 0. विचारा 0 का, कारण हा एंड कसा आहे, सिंपल आहे. सिंपल एंडला कॅरी ओव्हर होत नाही, तर याचा हाफ कॅरी ओव्हर होणार नाही, तर याचा 0. मग झालं, 3 स्टेप त्यात असतात, मोमेंट, रिलीज, कॅरी ओव्हर. तिघांची सम करा. आता तिघांची जर सम केली, आता इथं काय येणार, 0, इथं येणार नाही, इथं येणार नाही, इथं येणार नाही. चला सम करा. या तिघांची सम जर केली तर उत्तर येते -310.60. यांची सम करा, यांची सम केली, अल्जेब्राइक सम केली तर उत्तर येते 458.80. यांची अल्जेब्राइक सम करा, यांची अल्जेब्राइक सम केलं तर उत्तर आलं -458.80 आणि हा ऑलरेडी 0 आहे. तर बघा, हा सिंपल असल्यामुळे इथं आलं 0. या दोघांची बेरीज करून बघा, नाव इट बिकम्स 0.
म्हणजे हा सुद्धा रिलीज झाला आणि याला रिलीज करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी हा इथं कसा आहे मित्रांनो, फिक्स आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा कधी हा इंटरमिडिएट जो जॉईंट आहे, इंटरमिडिएट जॉईंटला असणारे जे मेंबर्स आहेत, दोघांच्या मुवमेंटची सम जर का, अल्जेब्राइक सम जर का 0 यायला लागली तर त्या ठिकाणी इटरेशन थांबून द्यायची. म्हणजेच याच मोमेंट आता तुमच्या फायनल मोमेंट म्हणून कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे. ही पूर्ण प्रोसेस मी रेग्युलर लेक्चरमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप शिकवली. आता हा डायरेक्ट मी पीवाय क्वेश्चन इथं PYQ क्वेश्चन घेतलेला आहे. तर आता याच तुमच्या फायनल मोमेंट म्हणून ऍक्ट होतील. सो फायनल मोमेंट्स ॲट अ जॉईंट. सो AB ची फायनल मोमेंट 310.60, देन AB ची, नंतर BA ची, BC ची आणि CB ची. तर ह्या फायनल मोमेंट्स मी लिहून टाकल्या. ओके. सो एकदा काय तुमच्या फायनल मोमेंट्स तुम्हाला मिळाल्यात का, आता आपलं इटरेशनचं काम संपलंय. आता बाय युझिंग दिस फायनल मोमेंट आपण आता सपोर्ट रिॲक्शन्स वगैरे फाइंड आउट करूया. तर चला मग आता मी सपोर्ट रिॲक्शन्स इथं फाइंड आउट करतो. तर सपोर्ट रिॲक्शन फाइंड आउट कशा करायच्या त्यात तुम्हाला मी शिकवतो. सो नेक्स्ट स्टेप असणार आता फाइंड आउट द सपोर्ट रिॲक्शन. मग काय करायचं, हा जो काही आपला ऍक्च्युअल बीम आहे ना, तर ह्या बीमला 2 पार्टमध्ये रिलीज करायचं, 2 पार्टमध्ये सेपरेट करायचं. 2 पार्ट कसं, हा इकडचा स्पॅन वेगळा आणि हा इकडचा स्पॅन वेगळा. जसं मी इथं केलंय बघा, हा AB स्पॅन वेगळा आणि हा BC स्पॅन वेगळा. A ला जी रिॲक्शन असेल ती RA, C ला जी रिॲक्शन असेल ती RC, आणि यांना जी रिॲक्शन आहे RB1 आणि RB2 असं आपण त्याला डिफरन्शिएट करू, म्हणजे वेगळं करू. नंतर RB1 काढायचा, RB2 काढायची ना, दोघांची अल्जेब्राइक सम जर घेतली, इट इज द फायनल रिॲक्शन ऍट B. ती येणार फायनल रिॲक्शन. म्हणजेच इथं असणारी रिॲक्शन RA, हे बघा इथं असणारी सपोर्ट रिॲक्शन RA, आणि इथं जे काही सपोर्ट रिॲक्शन असेल ना RB, बेसिकली ती कशी असणार, RB1 प्लस RB2 आणि हा RC. बरोबर. असं 2 स्पॅन मध्ये सेपरेट करा. त्याच्यानंतर A ला किती मोमेंट आहे, A ला मोमेंट आहे निगेटिव्ह सेन्सची -310. निगेटिव्ह म्हणजे अँटी क्लॉकवाईज, मी ती दाखवली. देन B टू A इथं क्लॉकवाईज किती 458.80, BC मायनस म्हणजे अँटी क्लॉकवाईज 458.80 आणि 0 मोमेंट ऍट C. ठीक आहे, इथं मोमेंट नाही. मग आता काय करू, फक्त एक पोर्शन, हा एवढा पोर्शन पहिल्यांदा अनालाइज करू, देन हा पोर्शन अनालाइज करू. तर या पोर्शनसाठी मी काय केलं, फर्स्ट अनालाइज द AB पार्ट. कन्सिडर समेशन ऑफ मोमेंट. बघा, समेशन ऑफ मोमेंट ऍट A इक्वल टू 0. ह्या A जॉईंटला मी मोमेंट इक्विलिब्रियम कन्सिडर करतोय. तो कन्सिडर द समेशन ऑफ मोमेंट ऍट जॉईंट A इक्वल टू 0. मग आता क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. RA त्याच्यातनं पास होतोय. जेव्हा एखादा फोर्स मोमेंट सेंटर मधून पास होत असेल, मोमेंट इक्वल टू 0, याच्यामुळे मोमेंट येणार नाही. हा कसा आहे, अँटी क्लॉकवाईज, सो अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह, सो ही व्हॅल्यू डायरेक्टली मी निगेटिव्ह घेतली. नंतर हा 30 किलो न्यूटन पर मीटर UDL आहे, तर त्याला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करू आणि त्याची मोमेंट. मग बघा 30 मल्टिप्लाय बाय 12, 30 मल्टिप्लाय बाय 12 हा झाला पॉइंट लोड, आणि तो कुठे ऍक्ट होणार, 6 वरती. इकडे 6 इकडे 6. मग मी काय केलं, 30 मल्टिप्लाय बाय 12 हा झाला पॉइंट लोड, आणि मल्टिप्लाय बाय त्याचं डिस्टन्स 6, आणि तो क्लॉकवाईज रोटेट करेल, तो क्लॉकवाईज रोटेट करेल म्हणून पॉझिटिव्ह. ठीक आहे. नंतर हा जो मोमेंट आहे, अगेन इट इज अ पॉझिटिव्ह 1, आणि ही जी रिॲक्शन आहे RB1 ही अँटी क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज, सो मायनस RB1 मल्टिप्लाय बाय त्याचं डिस्टन्स 12, त्याचं डिस्टन्स 12. तर अशा पद्धतीने याला म्हणतात मोमेंट इक्वेशन. आणि हे मोमेंट इक्वेशन तुम्ही कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करा. हे कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करा, याला तिकडे घेऊन जा, डिवायडेड बाय 12 करा, तुमचा RB1 येणार ह्या ठिकाणी 192.35. हाला तुमचा RB1 192.35. मग आता हे मोमेंटच्या इक्वेशन वरनं RB1 भेटलाय. आता दुसरं इक्वेशन अप्लाय करू आपण. कन्सिडर समेशन ऑफ फोर्सेस इन व्हर्टिकल डायरेक्शन इक्वल टू 0. मग व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये कोणकोणते फोर्सेस आहे, RA प्लस RB1. हा बघा, RA प्लस RB1 हे अपवर्ड आहेत, आणि डाऊनवर्ड कोणता आहे, डाऊनवर्ड कोणता आहे, 30 मल्टिप्लाय बाय 12. बरोबर, 30 मल्टिप्लाय बाय 12. मग मला RB1 ची व्हॅल्यू माहिती आहे, ती यातनं मायनस करा, तुम्हाला RA ची व्हॅल्यू भेटून जाणार. सो RA किती आहे ना, 167.65. आता हे खूप बेसिक आहे, हे आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये पण शिकतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या RA आणि RB1 मी ह्या पार्टचं कॅल्क्युलेट केलंय. आता सेकंड पार्टचा इक्विलिब्रियम घेऊ. बघा, आता सेकंड पार्टचा इक्विलिब्रियम, ह्या सेकंड पार्टचा इक्विलिब्रियम घेतलाय. नाव कन्सिडर द समेशन ऑफ मोमेंट ऍट B इक्वल टू 0. या B ला मोमेंट इक्विलिब्रियम मी 0 घेतो. त्याच्यानंतर इथं मोमेंट आहे अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस 458.80. नंतर हा 240 इथं क्लॉकवाईज मोमेंट तयार करेल, 240 मल्टिप्लाय बाय 4, 240 मल्टिप्लाय बाय 4, आणि हा RC अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, सो RC मल्टिप्लाय बाय 12, RC मल्टिप्लाय बाय 12, आणि इथून हे सॉल्व्ह करून RC भेटेल तुम्हाला 41.77.
पुन्हा दुसरं इक्वेशन, समेशन ऑफ फोर्सेस इन वर्टिकल डायरेक्शन इक्वल टू 0. सो RB2 वर्टिकली अपवर्ड, RC वर्टिकली अपवर्ड, दोघांची बेरीज जर केली दॅट शुड बी इक्वल टू डाऊनवर्ड 240 एवढी आली पाहिजे. मग माझ्याकडे RC आहे, इथं पुट करा, तुम्हाला RB2 भेटून जाणार. मग हा झाला आपला RB2. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग आता फायनल सपोर्ट रिॲक्शन आपल्याकडे RA ची व्हॅल्यू किती आहे, RA आला 167 समथिंग, हा RA. RC पण आपल्याकडे आलेला आहे, RC पण आपल्याकडे आला आहे. मात्र RB कॅल्क्युलेट करत असताना जेव्हाही तुम्ही RB कॅल्क्युलेट कराल, सपोर्ट रिॲक्शन ऍट B कॅल्क्युलेट कराल, तर ती RB1 प्लस RB2 अशी करायची. बरोबर. मग आता आपल्याकडे RB1 किती राजांनो, 192.35. RB2 किती आला, RB2 198.23. दोघांची बेरीज करा, तुम्हाला फायनल सपोर्ट रिॲक्शन मिळतील. मग अशा पद्धतीने मी फायनल मोमेंट आणि फायनल सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता लास्ट स्टेप, ज्या स्टेपमध्ये मला ड्रॉ करायचं आहे SFD आणि BMD. ठीक आहे. चला मग आता SFD BMD आपण ड्रॉ करूया. ही आपली शेवटची स्टेप असणार या पर्टिक्युलर प्रॉब्लेमची. बघा, SFD BMD ड्रॉ करताना सॉम मध्ये तुमचं बेसिक क्लिअर झालेलं आहे, त्यामुळे काही जास्त अडचण येणार नाही. मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथं मार्क केलेल्या आहेत. आधी SFD ड्रॉ करताना, शियर फोर्स ड्रॉ करताना, शियर फोर्स डायग्राम इज द डायग्राम ऑफ वर्टिकल फोर्सेस ओनली. हे लक्षात ठेवा, वर्टिकल फोर्सेस. इथं सपोर्ट रिॲक्शन आहे 167.65. अगोदर मी बेसलाईन मार्क करून घेतली आणि मी लेफ्ट हँड साईडने जातोय. मी लेफ्ट हँड साईडने जर जात असेल तर वर्टिकली अपवर्ड पॉझिटिव्ह आणि वर्टिकल डाऊनवर्ड निगेटिव्ह. मग आता सुरुवात करू. इथं रिॲक्शन आहे 167.65, तर मी इथून 167.65 चा वर्टिकल जंप घेतला. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, आता हा 167.65 मी आलो वरती, 167.65 मी आलो वरती प्लस. आता इथून तर या पोर्शन पर्यंत पूर्ण UDL आहे आणि त्या पूर्ण UDLचा टोटल पॉइंट लोड किती बघा. जर टोटल पॉइंट लोड मी कन्सिडर केला डायरेक्टली, सो मायनस यासाठी कारण तो डाऊनवर्ड आहे. सो 30 मल्टिप्लाय बाय 12. ओके. सो 167.65 आणि मायनस 30 मल्टिप्लाय बाय 12, 30 मल्टिप्लाय बाय 12, तर ते उत्तर येतं 360. आणि याचं दोघांची जर का आपण अल्जेब्राइक सम केली तर ते आन्सर येणार 192.35. 192.35. बरोबर. आणि ते कसं येणार, निगेटिव्ह, मायनस 192.35. म्हणजे याचा अर्थ काय, इथं वर्टिकल जंप गेलो आपण आणि जेव्हा तुम्ही इथला विचार कराल या पॉईंटचा, तर या कंप्लीट स्पॅनवर UDL आहे आणि UDL आहे डाऊनवर्ड, सो निगेटिव्ह. म्हणजे इथं आन्सर येतं आपलं मायनस 192.35. पण मी काय केलं, इथला 167.65, इथं 192.35 आणि UDL मुळे जी SFD असते ती असते ट्रायंगल, डायरेक्ट ट्रायंगलने अशा स्ट्रेट लाईनने मी जॉईन करून घेतलं. ह्याच पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. सो बघा, इथली व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ही एवढी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून टाकली मी, ही एवढी व्हॅल्यू, आणि देन डायरेक्ट त्याला जॉईन केलंय. जो बेसलाईनच्या वरती आहे तो पॉझिटिव्ह, जो बेसलाईनच्या खाली तो निगेटिव्ह. आता पुढे इथपर्यंत आलो आपण. आता इथं काय झालंय, पुन्हा RB त्याच्यामध्ये ऍड होणार. बघा कुठपर्यंत आलो मी, 192 मायनस 192.35 डाऊनवर्ड 192.35 प्लस आता त्याच्यामध्ये सपोर्ट रिॲक्शन ऍड होणार किती, 390.58. आणि याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही किती येते. या दोघांची अल्जेब्राइक सम जर केली तर तुमचं उत्तर येणार 198.23 किलो न्यूटन. 198.23 किलो न्यूटन. म्हणजे आपण खाली आलो होतो 192.35 वरती आलो होतो आपण, ये मध्ये ये 192.35 वरती आलो होतो. त्याच्यामध्ये जर 390.58 जर ऍड केले तर आपण जाणार 198.23 ला, 198.23 ला. मग इथं बघा डायरेक्ट अशा पद्धतीने वरती आलो 198.23 वरती. ठीक आहे, 198.23 वरती आलो. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत कोणत्याही प्रकारचा लोड नाहीये, आहे का, नाही. आणि देन त्याच्यामध्ये मायनस करा, म्हणजे खाली येतो म्हणजे काय, मायनस. सो 198.23 मायनस 240. सो मायनस 240 केल्यावर हे उत्तर येणार मायनस 41.77. पुन्हा बघा मित्रांनो, तिथून डायरेक्ट मी आलो 41.77 वर. सो हा आला पॉझिटिव्ह पोर्शन, हा आला निगेटिव्ह पोर्शन. देन इथून इथपर्यंत कोणताही लोड नाही, सो स्ट्रेट लाईन आणि 41.77 त्याला वरती घेऊन टाकणार. तर अशा पद्धतीने ही SFD ड्रॉ करावी लागते. तर ही झाली तुमची शियर फोर्स डायग्राम. यात काही शंका आल्या तर तुम्ही नेहमी मला विचारू शकता, त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा, मी तुम्हाला बरोबर आणखी एक्सप्लेन करून देईन. आता बेंडिंग मोमेंट डायग्राम, बट ही बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करताना आपण सुपर इम्पोज बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करू. सर सुपर इम्पोज बेंडिंग मोमेंट डायग्राम म्हणजे कशी, पहिल्यांदा काय कन्सिडर करायचं, यांना सिंपल सपोर्ट कन्सिडर करायचे.
म्हणजेच हा बघा अशा पद्धतीने हा सपोज सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि हा जर का सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि यावर जर यूडीएल असेल तर बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी असते, पॅराबोला, आणि मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू किती असते, सो मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू असते WL² डिवायडेड बाय 8. मग असंच अजून करायचं. तसंच दुसरा जो स्पॅन आहे त्याला पण तुम्ही काय करायचं, सिम्पली सपोर्टेड आणि इथं आहे पॉइंट लोड P. तर याच्यामुळे बेंडिंग मोमेंट डायग्राम अशी असते, याच्यामुळे बेंडिंग मोमेंट डायग्राम अशी असते आणि ही मॅक्सिमम ऑर्डिनेट किती असणार, PAB बाय L. हे तुमचे पार्ट आहेत. मग मी काय केलं, हे बघा ही आहे आपली फ्री BMD, व्हाईट कलर मध्ये जी ड्रॉ केली ती आहे फ्री BMD. सो याचं कॅल्क्युलेशन जर केलं WL² बाय 8 तर W आहे आपला 30, L² म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय 12 आणि डिवायडेड बाय 8 करा. हे कॅल्क्युलेशन करा राजांनो, ते तुमचं 540 येणार. तसंच PAB, P आहे आपला 240, A आहे आपला 4, B आहे आपला 8 आणि L आहे आपला 12. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, हे कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर तुमचं येणार 640. मग ही झाली तुमची पॅराबोलिक फ्री BMD, ट्रायंग्युलर फ्री BMD विथ मॅक्झिमम ऑर्डिनेट विथ मॅक्झिमम ऑर्डिनेट. क्लिअर. बट आता याच्यावरती आपण सुपर इम्पोज करणार कोणती, फिक्स एंड मोमेंट डायग्राम. जसं आता हा जो सपोर्ट आहे इकडचा, हा सपोर्ट आपला कोणता सपोर्ट आहे बरं, फिक्स सपोर्ट आहे. आठवतंय का ओरिजिनल बीम मध्ये सपोर्ट कोणता आहे, ओरिजिनल बीम मध्ये सपोर्ट कोणता आहे, फिक्स. आणि फिक्स सपोर्टला फायनल फिक्सेड मोमेंट किती आलेली आहे, 310.60 निगेटिव्ह मध्ये. मग मी काय करतो, आता बघा पिंक कलर मध्ये 310.60 ही घेतली वरती. जो मधला जॉईंट आहे तिथे 458.80 आहे, तो पण वाढवून घेतला आणि सी ला कोणतीही फिक्सेड मोमेंट नाही आणि देन त्यांना जॉईन करून घ्या. बरोबर, अशा पद्धतीला म्हणतात सुपर इम्पोज डायग्राम. आता लक्षात ठेवा, जो पोर्शन तुमचा पिंक कलरचा आहे हे आहे तुमचं निगेटिव्ह, हा आहे तुमचा निगेटिव्ह, हा आहे तुमचा निगेटिव्ह, हा आहे तुमचा निगेटिव्ह. ठीक आहे. आणि जो व्हाईट कलरचा पोर्शन आहे ती डायग्राम आहे तुमची पॉझिटिव्ह. हा बघा, हा एवढाच पार्ट इथे उरेल पॉझिटिव्ह, हा एवढाच पार्ट उरेल पॉझिटिव्ह. कारण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे एकमेकाला खाऊन टाकतील. वरचा पोर्शन पॉझिटिव्ह, इकडचा पोर्शन निगेटिव्ह, मधला पोर्शन निगेटिव्ह. याला म्हणतात सुपर इम्पोज बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर अशा पद्धतीने जर अनालाइज करा असं जर म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा बाय युझिंग MDM मेथड आपण फायनल मोमेंट कॅल्क्युलेट करतो, मोमेंटचा वापर करून सपोर्ट रिॲक्शन्स फाइंड आउट करतो, त्याचा वापर करून SFD आणि सुपर इम्पोज BMD आपण ड्रॉ करतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या ह्या सगळ्या स्टेप्स जेव्हा तुम्ही फॉलो कराल, ठीक आहे, या सगळ्या स्टेप्स जेव्हा फॉलो कराल तर हा क्वेश्चन एकतर 8 मार्काला, 6 मार्काला किंवा 10 मार्काला असू शकतो. याचे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी मिळतील. मात्र हा प्रश्न सोडवताना खूप अवेअरनेस असावं लागतं. थोडं जरी कॅल्क्युलेशन चुकलं तर ते कॅल्क्युलेशन मध्ये असणाऱ्या व्हॅल्यूज कॅरी फॉरवर्ड होत असतात. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन जो या ठिकाणी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये विचारला जात असतो, हा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये विचारलाय, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये विचारलाय, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम मेन्स एक्झाम मध्ये या ठिकाणी 2023 ला विचारलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर हा कंप्लीट क्वेश्चन आपण इथं अनालाइज केला. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा एखाद्या मेथडचं नाव मेन्शन केलेलं नसेल तर चॉईस आपल्याकडे असते. मी कोणती मेथड सिलेक्ट केली या ठिकाणी, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडचा वापर मी केलाय आणि देन त्याच्या अकॉर्डिंग सगळ्यात पहिल्यांदा फिक्सेड मोमेंट काढल्यात, नंतर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फाइंड आउट केलं, देन फर्स्ट अप्रॉक्सिमेट मोमेंट कॅल्क्युलेट केली, सेकंड अप्रॉक्सिमेट मोमेंट जी की डायरेक्ट तुमची फायनल मोमेंट आहे ती कॅल्क्युलेट केली. बरोबर. त्याच्यानंतर मग मी सपोर्ट रिॲक्शन्स कॅल्क्युलेट केल्या आणि नंतर शेवटी SFD आणि सुपर इम्पोज BMD फाइंड आउट केली. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा कंप्लीट क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे स्टेप बाय स्टेप. आता काय झालं की मी ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यामुळे आपला वेळ या ठिकाणी वाचतो, म्हणजे तुम्हाला कमी वेळेमध्ये हे एक्झाम्पल समजतं. यात जर काही शंका असतील कोणत्याही स्लाइडला घेऊन तर त्याचा फक्त स्क्रीनशॉट मला टेलिग्राम करायचा, कॉल करून तुम्ही तो डाऊट मला विचारू शकता. सो भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.